नमस्कार, मी अमृता टावरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे लोणाळा कट्टामध्ये। आज आपण भेटणार आहोत सह्याद्रीत आणि गडकोटांवर फिरणाऱ्या माझ्या मित्राला। आज आपल्या सोबत आहे शुभम मानकामे। जाणून घेऊया त्यांचा प्रवास। नमस्कार शुभम। नमस्कार, जय शिवराय। जय शिवराय। सो जेव्हा पण तू छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकतो तेव्हा तुझ्या मनात काय येतं? खरं तर सुरू करायचं झालं तर आपण इथून करूया। निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं डेफिनेशन एक पूर्ण असू शकत नाही, परंतु जर छत्रपतीचं नाव आपण ऐकतोय तर त्यावेळेस मला असं वाटतं की त्या आदर्श राजाकडून आपण काय शिकावं, काय बोध घ्यावा, इतिहास प्रसंग जे छत्रपतींनी आपल्यापर्यंत पोहोचवले त्यातून आपण तरुणांनी काय शिकलं पाहिजे आणि आपण समाजाला काय दिलं पाहिजे हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे। तू खूप गड किल्ले फिरतो, तर ही सुरुवात तू कुठून केली? खरं तर गडांवरती फिरायची सुरुवात जेव्हा कुठून झाली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून होती। कारण की तुला माहिती की छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आपल्या मावळ तालुक्यात महाराष्ट्रात जोरात साजरी होते आणि त्यावेळेला प्रत्येक मंडळातर्फे शिवज्योत आणली जाते। त्यावेळेला मी आमच्या वरिष्ठ लोकांसोबत गडांवरती जायचो। लहान होतो पण त्या गोष्टी पाहायला आवडायच्या आणि नंतर मोठा होत गेलो त्यावेळेस कळलं की आता आपण स्वतः जाऊ शकतो आणि ज्या वेळेला गोष्टी कळायला लागल्या, गडकोट फिरायला लागलो तर एक आवड निर्माण झाली, कारण की त्या गडकोटांपासून भरपूर काहीतरी शिकायला भेटायचं आणि वाचनात आलेले जे किल्ले असतील की ज्यांच्याबद्दल वाचले आणि मग तिथे प्रत्यक्ष जाऊन अनुभवणं फार मजा वाटायची। मग माझ्या 2-3 मित्रांना सोबत घेतलं की आपण जाऊया आणि हा प्रवास माझा तसा सुरू झाला आणि तसा मला आवड निर्माण झाली। तू हिंदवी स्वराज प्रतिष्ठानची सुरुवात केली आहे, त्याच्यामागे मोटिव्ह काय? खरं तर ज्या वेळेला आम्ही गडकोटांवरती फिरायला जात होतो त्यावेळेला असं वाटत होतं की गडांची जी अवस्था आम्हाला दिसत होती, आम्ही दोघं-तिघं तिथे काम करायचा प्रयत्न करत होतो, परंतु आमच्याकडे मॅनपॉवर कमी वाटत होती। मॅन्युअली काम करायला आपल्याला टीमवर्क जास्त हवा होता, टीम जास्त पाहिजे होती। तर मी माझे मित्र आहे जो कुमार सावंत त्याशी ही गोष्ट बोललो की आपण एक प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे जेणेकरून आपली मित्रमंडळी त्या बॅनरखाली एकत्र येतील आणि आपल्यासाठी टीम तयार होईल आणि मग म्हणजे आमचा मोटिव्ह मेन गड संवर्धनाचा होता, म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठानची स्थापना केली। आम्ही ऑलरेडी हिंदवी स्वराज्याचा एक इंस्टाग्राम ग्रुप बनवून ठेवला होता, इंस्टाग्राम पेज बनवून ठेवला होता आणि त्या पेजवरती आम्ही अनाऊन्स केलं की आम्ही हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान सुरू करतोय आणि त्यातल्या त्यात मग आम्ही ते अनाऊन्समेंट केल्यानंतर महाराष्ट्रभरातून आम्हाला मेसेजेस आले की आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये सामील व्हायचं आहे। तर असे आत्ताच्या घडीला आम्ही महाराष्ट्रभरातून लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि गडांचा कुठलाही विषय असला, संवर्धनाचा विषय असला, स्वच्छताचा विषय असला तर आम्ही त्या हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या बॅनरखाली करतो आणि आम्हाला महाराष्ट्रभरातून त्यासाठी साथ भेटते। तू आता दुर्ग संवर्धन करतो, तर त्याची सुरुवात तू कुठून केली आहेस? खरं तर ज्या वेळेला ट्रेकिंगची सुरुवात झाली होती, ज्या वेळेला गड भटकंतीची सवय झाली होती किंवा सुरुवात झाली होती त्यावेळेला बरेच असे किल्ल्यांवरचे वास्तू नजरेत पडत होते की जे पडलेत, ज्यांची डागडुजी होणं गरजेचं आहे। बरं, ज्या ठिकाणी आपल्याला कचरा आढळतोय त्यांची स्वच्छता होणं गरजेचं आहे। मग असं वाटलं की दुसरे कोणी स्टेप्स घेण्यापेक्षा, मेजरमेंट्स घेण्यापेक्षा आपण ते प्रिकॉशन्स आणि आपण ती सुरुवात का करायला नको, म्हणून म्हटलं की जर आपल्यापाशी टीम आता तयार झाली आहे, भटकंतीसाठी टीम सुरुवात झाली, मग आपण त्याचा कल दुर्ग संवर्धनाकडे वळवायला का नको। मग सुरुवात अशी झाली की आम्ही गडकोट फिरायला मुलांना, मित्रांना घेऊन जायचो, आम्ही गड फिरायचो। मग हळूहळू संवर्धनाकडे वळलो, त्यांना पण त्या गोष्टीची आवड निर्माण झाली की आपण ही गोष्ट केली पाहिजे आणि मग समोरून ते लोक आम्हाला अप्रोच करायला लागले की दादा आता आपण नेमकं काय घ्यायचं आहे। मग त्यांना सांगायला लागायचं की आता विसापूरची मोहीम होईल, परत मग आपल्या कोराईगडाची मोहीम होईल आणि मग समोरून मित्र लोक सोबत आल्यानंतर आमच्याकडे मॅनपॉवर असायची आणि दुर्ग संवर्धन होऊन जायचं। पण त्याच्या मागचा मोटिव्ह मेन असा होता की एक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मी वाचतो, बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न असतो, त्यावेळेला जे गडकोट पाहतो, आत्ताची परिस्थिती गडांची पाहतो, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांची जर खरी स्मारकं कुठली असतील तर ते आत्ता उभे असणारे गडकोट आहेत आणि ते आपण कुठेतरी जपले पाहिजे आणि आपण त्या गडांवरती फिरतोय म्हटल्यावरती आपली देखील जबाबदारी आहे की त्यांची निगा राखली पाहिजे। म्हणून कोणी दुसऱ्यांनी करण्यापेक्षा आपण ती सुरुवात करावी। एकापासून 10 होतील, 10 पासून 100 होतील,
हाच माझा मोटिव्ह होता आणि मी ते चालू केले आणि ते आता लॉकडाऊनमध्ये थोडंसं अडचण येते, परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर पण ते चालूच राहणार आहे. दुर्ग संवर्धनची तू कामं करतोस, तर आत्तापर्यंत कोणती कामं करत आलास तू? खरं तर आता ज्यावेळेस हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे त्याच्या अगोदरपासून आम्ही ह्या कार्यात आहे. माझे मित्रवर्ग आहे, कुमार असेल, सोनू असेल, सुशील असेल, बरेच मंडळी जोडलेली आहेत. हिंदवी स्वराज्य स्थापन व्हायच्या अगोदर आम्ही तिकोनावरती एक स्वच्छता मोहीम घेतली होती, ज्याच्यामध्ये म्हणजे लहान मुलं पण होती आमच्यासोबत टीममध्ये आणि ज्यांना या गोष्टीची आवड होती ते आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी तिकोना किल्ल्यावरचे चुन्याचा घाणा असेल, वितंडेश्वर मंदिराचा परिसर असेल तो अख्खा स्वच्छ केला. त्या बाजूचं जे लेक होतं, एक तळं आहे, त्याच्यातली सगळी घाण काढली, तो स्वच्छ केला आणि त्यांना लोक आवर्जून विचारायला लागले की पुढचं काय. मग ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना झाली त्यानंतर आम्ही 1 जानेवारीला डिक्लेअर केलं, 1 जानेवारी 2020ला डिक्लेअर केलं की आपण हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान चालू करतो आहे आणि पहिली मोहीम त्याच दिवशी घेण्यात आली आणि ती मोहीम होती कोरायगडावरती. कारण की डिसेंबरच्या एंडमध्ये कोरायगडला मी, कुमार आणि चैतन्य दळवी म्हणून माझा मित्र आहे, आम्ही गेलो होतो. त्यावेळेला मला निदर्शनात आलं की एक भुयार आहे किल्ल्यावरती आणि ते थोडंसं अंबवण्याच्या बाजूच्या खालच्या बाजूला आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं की पाऊस भरपूर पडल्यामुळे जी दगडी कोसळतात ती त्या भुयाराच्या मार्गावरती येऊन पडली होती आणि ते दरवाजा पूर्ण बंद झाला होता. तर मी थोडंसं मित्रांशी चर्चा करून फोटोज वगैरे त्या ठिकाणीचे काढले आणि म्हटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे त्या ठिकाणीची, म्हणजे लोकांना तिथं जाता आलं पाहिजे. बरेच मोठ्या दगडी त्या ठिकाणी होत्या, झाडी झुडपं होती. मग मी टीम तयार केली की आपल्याला जायचं आहे. तर बरेच जण समोरून आले, आम्ही 10-15 जण होतो. मग आम्ही सगळं योग्य ते साहित्य जमा केलं. त्याच्यामध्ये मग पार असतील, टिकाव असतील, बरेच साहित्य आम्हाला लागले, घमेली, फावडी, हँडग्लोव्ज स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी. त्या ठिकाणी गेलो, रोप्स लागल्या मोठ्या मोठ्या दगडी हलवायला आणि जवळजवळ तिथे आम्ही 8-1 तास काम केलं. आणि त्याच्यानंतरचे तुम्ही म्हणजे ॲक्च्युली समाधान तेव्हा वाटलं की ज्यावेळेस आम्ही बिफोरचे फोटोज पाहिले आणि आफ्टरचे फोटोज पाहिले त्यावेळेस एक मनाला समाधान वाटून गेलं की आपण काहीतरी चांगलं काम केलं. आणि त्याचीच प्रेरणा घेऊन आम्ही लगेच 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अनाऊन्स केला की विसापूर गडावरती आम्ही म्हणजे प्रत्येक वेळेला संवर्धनाची कामं तेव्हा होतात की तुम्ही पाहून ज्यावेळेस येतात एखादी गोष्ट आणि मग ठरवता तुम्ही की इथं काम झालं पाहिजे. म्हणून पहिले एक तुमची स्टडी टूर असते किंवा त्या टूरमध्ये तुम्हाला कळतं की तुम्हाला काय साहित्य लागू शकतात, किती वेळ लागू शकतो, किती माणसं लागू शकतात. तर विसापूर गडावरती तो एक वाडा आहे, त्याचं आम्ही संवर्धन करण्याचं ठरवलं. बरेच दगडी ढासळल्या होत्या, बरेच त्याच्यावरती रूट्स म्हणजे जे मुळं असतात ते उगवत होते, जेणेकरून ते त्या भिंतींना हार्मफुल होते, ते काढायचे होते. बरीच मातीचे ढिगारे आणि न्यू इयर असल्याकारणाने, न्यू इयर म्हणजे जानेवारीचं मंथ सुरू झाल्या कारणाने बरेच पर्यटक त्या ठिकाणी येऊन गेले होते. दारूच्या बाटल्या आम्हाला आढळल्या काही जागी, प्लॅस्टिकचे पेपर्स, थर्मोकोलचे प्लेटी वगैरे, त्या आम्ही बरोबर प्रकारे डिमॉलिश केल्या. आणि संवर्धनाचं काम करत असताना बरेच म्हणजे कठीण श्रम घेऊन पोरांनी ते वाडा तो परत संवर्धन करून त्या जागेचं सुशोभीकरण केलं. त्यानंतर पण तसंच घडलं की परत आम्ही बिफोर आणि आफ्टरचे फोटोज पाहिले आणि एक चांगलं नवं चैतन्य मनात येऊन गेलं. झाली गोष्ट अशी की जे पहिलं संवर्धनाचं काम होतं कोरायगडाचं, ते पाहिलं तर आम्ही 10 जण होतो. त्याचा एक व्लॉग तयार झाला, तो व्लॉग पब्लिश झाला आणि त्यानंतर बरेच जण आम्हाला अप्रोच केलं की आम्हाला पण यायचं आहे. आणि मग फक्त 26 दिवसांच्या फरकामध्ये आम्ही 10चे 26 झालो. म्हणजे 10 दिवस आम्ही 1 तारखेला होतो, 26 तारखेच्या दिनी आम्ही 26 जणांनी जाऊन प्रजासत्ताक दिनी काम केलं. आणि एक थोडासा अभिमान स्वतःबद्दल वाटला, माझ्या मित्रांबद्दल वाटला की आम्ही जिथे 2 होतो 3 होतो त्याचे आम्ही कुठेतरी 30, 40, 50 आणि आता महाराष्ट्रभर काम करतोय. शुभम, मी सोशल मीडियावर तुझे खूप फोटोज बघितलेत. तू रायगड किल्ल्यावर जास्त, तुझे फोटो जास्त रायगड किल्ल्यावर आहे. सो तुझं आणि रायगड किल्ल्याचं कनेक्शन काय? तर ज्यावेळेस मला लहानपणी कळलं होतं की रायगड ही छत्रपतींची राजधानी आहे, ज्या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, मनात फार आतुरता होती पाहायची. मग शेवटी योग आलाच. पप्पा म्हणाले आपण रायगडाला जाऊ. मी फार लहान होतो, तर तो दिवस होता हनुमान जयंतीचा आणि त्या दिवशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असते. आम्ही गेलो, रायगड पाहायची उत्सुकता आदल्या रात्रीपासून. आम्ही बाय कार गेलो, पण त्यावेळेस माझ्यासोबत अजून 2 माझे लहान भाऊ असल्याकारणाने आम्ही रोपवेनी जायचं ठरवलं. आणि रोपवेनी गेलो आम्ही, वरती पुण्यतिथीला गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. लहान होतो तरी पण एक मन दाटून आलं होतं की आपण किती मोठ्या तीर्थक्षेत्रासमोर उभा आहे. आणि त्यावेळेला पूर्ण किल्ला पाहता आला नाही, आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं, मेघडंबरी पाहिली आणि परत रोपवेनी खाली आलो. आणि त्यानंतर गुगल केलं, बरंच काहीतरी पाहायचं राहिलं होतं.
आणि त्यावेळेस ठरवलं की आता रायगडावरती मी नक्कीच परत जाणार. आणि मग छत्रपती संभाजीराजेंनी आता जो शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला आणि आम्ही मित्रांनी ठरवलं की आता आपण दरवेळेस 6 जूनला रायगडावरती जायचं. तर आम्ही 6 जूनला जायचं सुरू केलं. त्यावेळेला पण आधी आम्ही पहिले 5 ते 6 जणच होतो, त्यानंतर 10 झालो, आता 15 झालो. आणि दर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला आम्ही जात गेलो. बरं, रायगड एवढा मोठा किल्ला आहे की जवळजवळ तिथे तुम्ही पाहायला गेले तर 50 ते 45 पॉईंट्स आहेत वेगवेगळे, की ज्यांना वेगवेगळी नावं आहेत, बुरुज आहेत, दरवाजे आहेत. तर आम्ही म्हटलं की सर्वच पाहता आलं पाहिजे. फक्त आपण कार्यक्रमाला जातोय तर फक्त कार्यक्रमाला हजेरी न लावता किल्ला एक्सप्लोअर केला पाहिजे. मग आम्ही प्रत्येक ट्रिपला 2-3 वास्तू ज्या लांब असतील त्या पाहायची सुरुवात केली. आणि ते एक विशेष प्रेम त्या रायगडासोबत जोडलं गेलं की मला घरासारखं वाटायला लागले तिथं. मग ज्या वेळेला आपण म्हणजे पहाटे आपण सुरुवात केली चढायला, तर ज्या वेळेला महादरवाजाचं दर्शन व्हायचं, ज्या वेळेला महादरवाजापाशी पोहोचायचो तर मनात एवढा आनंद व्हायचा की असं वाटायचं की मी माझ्या घरी चाललो आहे. आणि मग होळीचा माळ, मग नगरखाना, मग शेवटी मन घट्ट करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन आणि मग एक समाधान आणि एक प्रेरणा घेऊन त्या ठिकाणून घरी यायची मजाच वेगळी असायची. आणि ते बॉन्ड चालू राहिला, ते राज्याभिषेकाचा कार्यक्रम चालू राहिला. मग 16 जानेवारीचा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम होतो, तो आम्ही अटेंड करायला लागलो. त्यावेळेला जास्त गर्दी नसते साहजिक, परंतु आम्ही जायला लागलो. आणि त्यावेळेला गर्दी नसल्या कारणाने आम्हाला पर्टिक्युलर सर्व गोष्टी एक्सप्लोअर करता आल्या आणि मग त्या गोष्टी आवडायला लागल्या. आणि असं वाटायचं की आता आपण सारखंच तिथं जायला पाहिजे. लॉकडाऊनमध्ये पण आम्ही चौकशी केली की आपल्याला जाता येते का, परंतु कुठल्याही प्रकारच्या परमिशन नसताना त्या ठिकाणी जाणं चांगलं वाटत नाही. आणि मी माझ्या जेवढे आता बघत असतील त्यांना पण सांगेल की कुठल्याही किल्ल्यावरती आत्ता सध्या तरी जाणं टाळा. कारण की आपण जर त्या ठिकाणी गेलो तर आपण सिटीमध्ये राहत असो किंवा आपल्या इथे कुठला पेशंट असेल तर आपल्यामुळे त्यांना संसर्ग व्हायला नको. कारण की वेळ आपल्याकडे भरपूर असणार आहे किल्ले पाहण्यासाठी. तर हे संपल्यानंतर आपण परत ती सुरुवात करू. आणि सर्वात पहिले माझं दर्शन तर रायगडासाठीच असेल. मी तुझे सोशल मीडियावर बघितले, तू खूप 30-40 किल्ले बघितलेत. तर आता तुला कोणते किल्ले बघायचे, तुझे लवकरात तू लवकर बघणार आहे? लिस्ट अशी भरपूर आहेत की जे आवर्जून पाहायला जायचे, जे पाहिले नाहीत. काहीतरी रिपीटेड फोर्ट्स होत आहेत. रायगड झाला, लोहगड, विसापूर, आपले जे मावळातले ते रिपीट होतात आहे. परंतु आवर्जून जे किल्ले पाहिले नाहीत त्यापैकी मला हरिश्चंद्रगडावरती नक्की जायचं आहे, मला मोरोशीच्या भैरवगडावरती जायचं आहे आणि नाशिकच्या अलंग मदन कुलंगवरती नक्कीच जायचं आहे. आणि ते लवकरात लवकर होपफुली होईल, मला असं वाटतं. नक्कीच होईल. जेव्हा तू गड किल्ल्यांवर जातो तेव्हा तू काय एक्सपिरियन्स करतो? चांगला वाईट अनुभव तू शेअर कर. बरेच असे एक्सपिरियन्सेस आलेले आहेत, बरेच असे अनुभव आहेत, मिक्स्ड फिलिंग्स आहेत की ज्या पाहायला मिळाल्या आहेत. काही वेळेला चांगलं वाटलं आहे, काही वेळेला दुःख झालं आहे. पण ह्या सगळ्यांची सुरुवात करत असताना दुःखापासूनच झाली होती की काहीतरी चित्रविचित्र गोष्टी पाहिलेल्या आहेत. मध्यंतरी जे सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही सरसगडाला गेलो होतो. सरसगडाचे बालेकिल्ल्यावरती पोहोचण्यासाठी चांगल्या अशा 80-90 कोरीव पायऱ्या आहेत, सुबक अशा आहेत. परंतु कोणीतरी तिथे चॉकनी आणि ऑइल पेंटनी स्वतःची नावं लिहून ठेवली होती प्रत्येक पायऱ्यावरती. ते बघवलं नाही. एकंदरीत मित्राशी बोललो, अरे ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे, आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. असे बरेच गडकोट आहेत जिथे लोक जातात, तिथे आपले प्रेमाची निशाणी सोडून येतात, जे की अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही कुठल्या ठिकाणी जातात ह्याचं भान असलं पाहिजे. आणि ते इतिहास प्रसिद्ध किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, तिथं तुम्ही घाण न करता त्याचं आदर केला पाहिजे. आणि चांगले अनुभव म्हणायचे गेले तर बरेच लोक आम्हाला असे भेटतात की त्या ठिकाणी संवर्धन करायसाठी आलेले असतात, स्वच्छता करायलासाठी आलेले असतात. काही पालक आपल्या लहान मुलांना किल्ला दाखवण्यासाठी घेऊन आलेले असतात. तर ते पाहून कुठेतरी चांगलं वाटतं की आपला इतिहास लोकांपर्यंत पोचतोय, येणाऱ्या पिढीपर्यंत पोचतोय. तर ते पाहून थोडंसं समाधान वाटतं. तुला पर्सनली काय वाटतं, जी लोक किल्ल्यांवर जातात त्यांच्याकडून तुझी काय अपेक्षा आहे? अपेक्षा अशी जास्त मोठी नाही. त्यांनी किल्ल्यांवरती जावं. पहिली गोष्ट म्हणजे तर त्या किल्ल्याची माहिती घेऊन जावं. बरेच लोक माहिती न घेता जातात, अडचणीत येतात. तर सर्वांकडून अपेक्षा हीच राहणार आहे की तुम्ही किल्ल्याची माहिती घेऊन जावा, थोडीशी इतिहासाची माहिती घेऊन जावा. कारण की तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळतं की ते हा प्रसंग झाला आहे आणि तो किल्ला पाहायला पण आवडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तिथे स्वच्छतेचं भान ठेवा, त्या गडाची आदर करा, त्या वास्तूची आदर करा. आणि जात असताना आपल्या लहानग्यांना घेऊन जावा, त्यांना इतिहास सांगा, जेणेकरून तो येणाऱ्या पिढीमध्ये रुजेल. आणि असंच नाही की कुठल्या पोरांचा ट्रेकिंग ग्रुप असावा, त्यामध्ये महिलांनी सहभागी व्हावं, मुलींनी सहभागी व्हावं, ज्येष्ठांनी देखील सहभागी व्हावं. कारण की आपल्याकडे सगळ्या सोयी आहेत आणि लोक जाऊ शकतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारकं सर्वांनी पाहावीत आणि सर्व काळजी घेऊन पाहावीत असं मला वाटतं.
तू आता जस्ट मुलींबद्दल मेन्शन केलं, तर तुला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? खरं तर मुलींनी देखील ह्या गोष्टींमध्ये सहभागी व्हावं, दुर्ग संवर्धनेमध्ये यावं, गडकोट फिरावे. आणि एक असं होतं की मुलींना थोडीशी भीती वाटते बाहेर यायला किंवा जायला, काही गोष्टीची समाजातली भीती असते. परंतु त्यांना मी एक गोष्ट नेहमीच सांगितली आणि जी नेहमीच सांगत आलो आहे की एका स्त्रीची आबरू लुटली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याचा पाटलाचा चौरंग करून त्याला भर चौकात टांगला होता. म्हणून तुम्हा सर्वांना सांगेल की ताईंनो, जर कधी कोणी तुमची छेड काढली तर ऐक करू नका. जर कधी कोणी तुमची छेड काढली तर रस्त्यावरती त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे. कारण तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुमच्या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुमच्या नजरेची धार आहे. अरे महाराष्ट्राची वाघीण तू, तू भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षिणी तू, अरे भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची मेक आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू आऊ जिजाऊंची लेक आहे. आणि खरं तर ज्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ असतील, त्यांनी कुठल्याही मुलींनी कुठल्याच गोष्टीला घाबरलं नाही पाहिजे आणि सरळ सडळ हाताने पुढे आले पाहिजे असं मला वाटतं. तर आता आपण एक छोटासा रॅपिड फायर खेळणार आहोत. तर शुभम, माझा पहिला प्रश्न, तुझा आवडता किल्ला कोणता आहे? श्रीमान रायगड. मेमोरेबल ट्रेक कोणती होती? मेमोरेबल ट्रेक 2017 राजगड. लास्ट ट्रेक कोणती केली आहे? लास्ट ट्रेक राजमाची. फर्स्ट शिवजयंती कुठे साजरी केलेली? फर्स्ट शिवजयंती 2013 सुधागड. हो. लॉकडाऊन नंतर कोणत्या किल्ल्यावर जाणार आहेस? लॉकडाऊन नंतर मोरोशीचा भैरवगड फिक्स. सो तू जाता जाता सगळ्या व्ह्युअर्सला काय संदेश देशील? मी लोकांना आता एवढंच सांगेल की उभ्या सह्याद्रीमध्ये, उभ्या महाराष्ट्रामध्ये 350हून छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आहेत. तर तुमच्या जवळच्या किल्ल्यांना भेट द्या, तिथल्या इतिहास प्रसंग जाणून घ्या, आपल्या लेकराबाळांना तो इतिहास सांगा. किल्ल्यांवरती जात असताना सर्व नियम अटी पाळा आणि त्या गोष्टीचं पावित्र्य जपा आणि येणाऱ्या पिढीला चांगला इतिहास पोचवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करायला नक्कीच शिकवा. नेक्स्ट टाइम कधी तू ट्रेकिंगला जाणार असेल तर नक्की मला सांग. मी नक्की मी ट्रेकिंगला येईल तुझ्यासोबत. आणि थँक्यू, तू इतका टाइम दिला, लोणार कट्ट्यामध्ये येऊन गप्पा मारल्या. आणि जय शिवराय. जय शिवराय. शुभमनी आपल्याला किल्ल्यांबद्दल भरपूर माहिती दिली आहे. मी लवकरच तुमच्या भेटीला असे नवीन नवीन विषय घेऊन येणार आहे. प्रेम करत राहा, पाहत राहा लोणार कट्टा.